23 ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 17 श्रद्धादी निरूपण योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 241 पासून पुढे. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्रिन्नी विधम नरे अफलांकांक्षी निर्भुक्ते सात्विकं परिचक्षते. तरी हे चितप त्रिविधा जे दाविले तुझ प्रवृद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडोनी फळ. जे पुरतिया सत्वशुद्धी आचरे जे आस्तिक्य बुद्धी ते तया तेची गा प्रवृद्धी सात्विकम निपे. सत्कार मान पूजार्थ तबोतंबेन चैवयत क्रियते तदीय प्रोक्तम राजसम चलम ध्रुवम. ना तरी तपस्थापने लागे दुजेपण मांडुनी जगी महत्वादियाच्या शृंगी बैसावया. त्रिभुवनाचिया सन्माना न वचावे ठाया आना धुरेचिया आसना भोजना लागे. विश्वाचिया स्तोत्रा आपण होवावया पात्रा विश्वे आपल्या यात्रा कराव्या यावे. लोकांच्या विविधा पूजा आश्रयोनो धरावया दूजा भोग भोगावे वोजा महत्वाचिया. अंग बोल मार खुनी तपे विकावया आपण पे अंगहीन पडपे जिया परी. हे असो धनमानी आस वाढवुनी तप कीजे सायास तै तेची तपराजस बोलिजे का. परी पहुरणे जे दुहिले ते गुरुन दुभेची व्याले का उभे शेत चारिले पिकावया नुरे. तैसे फोकारिता तप कीजे जे साक्षेप ते फळी तव सोप निशेष जाय. ऐसे निर्फळ देखता करता माझारी सांडी पंडू सोता म्हणून नाही स्थिरता तपातया. एरवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे. तैसे राजस तप जे होय ते फळी कीरवांज जाये परी आचरणीही नोहे निर्वाहता गा. आता तेची तप पुडती तामसाचिया रीती ते परत्रा आणि कीर्ती मुकोनी जाय. मूढ ग्राहेनत्मानो यत पीडया क्रियते तप परस्यो साधनार्थार्थ वा तत्तामसमुधातमम्. केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊन धनुर्धरा नाम ठेवी जे शरीरा वैर्याचे. पंचाग्नीची दळगी खोल विजती शरीरा लागी का इंधन की जे हे आगी आत तुलावी. माथा जाळी जती गुगळू पाठी घाली जती गळू अंग जाळीती इंगळू जळभीता. दौडवणी श्वासोच्छ्वास की जती वायाची उपवास का घेपती धुमाचे घास अधोमुखे. हिमोदके आकंठे खडके सेविजती तटे जितया माणसाचे चिमुटे तोडिते जेथ. ऐसी नाना परी हे काया घाय सुतापे धनंजया तप कीजे नाशावया पुढिला ते. अंग भरे सुटला कोंडा आपण पोटोनी होय खंड खंडा का आड जालिया ते रगडा करी जैसा. तेनी आपल्या आटनिया सुखे असतया प्राणिया जिनावया शिरानिया किजती गा. किंबहुना हे वोखटी घेऊन क्लेशाची हातवटी तप निपजे ते किरीटी तामस होय. एवं सत्वादिकांच्या अंगी पडिले तप तिही भागी झाले तेही तुझ चांगी दाविले व्यक्ती. आता बोलता प्रसंगा आले म्हणून पैगा करू रूप दान लिंगा त्रिविधा तया. येत गुणाचे नि बोले दान ही त्रिविध असे जे झाले तेची ऐक पाहिले सात्विक ऐसे. दातव्यमिती यद्दानं दीयते नूपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. तरी स्वधर्मा आतोते जे जे मिळे आपण या ते दिजे बहुते सन्मान योगे. जालया सुबीज प्रसंगू पडे क्षेत्र वाफेचा पांगू तैसाची दानाची लागू देखतसे. अनर्गरत्न हाता चढे ते भांगाराची ओढी पडे दोन्ही जाली तरी न जोडे लेते अंग. परिसन सुरुवद संपत्ती हे तिनी एकी मिळती जे भाग्यधरी उन्नती आपुल्याविषयी. तैसे निपजावया दान जे सत्वासी ए संवाहन ते देश काळ भाजन द्रव्यही मिळे. श्रीकृष्ण पुढे अर्जुनास सांगतात, हे जे 3 प्रकारचे कायिक वाचिक व मानसिक तप तुला सांगितले त्याचेच तू फलाशाराईत होऊन पूर्ण श्रद्धेने आचरण कर. अरे पूर्ण शुद्ध मनाने ज्यावेळी या तपाचे श्रद्धायुक्त आचरण केले जाते तेव्हा त्याला ज्ञाते सात्विक तप असे म्हणतात.
किंवा तपाच्या निमित्ताने इतरांपेक्षा आपली वैशिष्ट्य दाखविण्याची व मोठेपणा मिरवण्याची व मिळवण्याची जे महत्त्वाकांक्षा धरतात, जगातील सर्व मान्यता अन्य कोणाच्या वाट्यास न जाता आपल्याच वाट्याला यावी व भोजनादी समारंभात आपल्यालाच अग्रस्थान असावे, साऱ्या जगाने आपली स्तुती करावी अशी आपली पात्रता दाखवितो व सर्वांनी आपल्या भेटीस यावे अशी जो इच्छा धरतो, लोकांनी नाना प्रकारे आपली स्तुती करावी, इतरांचा आश्रय करू नये व सर्व महत्त्वाचे भोग आपल्यासच मिळावे अशी जो इच्छा करतो, अंगहीनता दाखण्यासाठी जसा एखादा मनुष्य भांगपट्टा थाटमाट करतो, तसा खरे स्वरूप साकून आपली तपी म्हणून लोकात प्रसिद्धी व्हावी यासाठी वरून तपाचा खूप आवांतो. हे असो, द्रव्य व मान्यतेसाठी मोठ्या प्रयत्नाने जे तप केले जाते ते राजस तप होय. किंवा पहुर्णी नावाच्या रोगाने ज्या गायीचे दूध आटते, ती गाय व्याली तरी तिला दूध येत नाही. किंवा शेतात असलेले पीक जर गुरांकडून खाल्ले गेले तर पीक कसे येणार? त्याप्रमाणे फक्त प्रसिद्धीसाठी जे तप केले जाते त्याचे काही फळ मिळत नाही. शिवाय तप फळाला येत नाही असे दिसताच ते मध्ये सोडून देतो, त्यामुळे त्याला स्थिरताही नसते. ढगांनी एकदम आकाश व्यापून फार गडगडाट उडून दिला की असा अकाली येणारा ढग काय फार काळ टिकतो? त्याप्रमाणे हे राजस तप, त्याला फळ तर येणारच नाही, पण ते अखेरपर्यंत पुरे होण्याची मारामार असते. आणि त्याच्यापुढे वर्णिले जाणारे जे तामस तप, त्याला स्वर्गफल तर नाहीच, पण राजासारखी कीर्ती मिळवण्याचा संभवही नाही. अर्जुना, केवळ मूर्खपणाचा संचार अंतःकरणात येऊन शरीराला शत्रूसारखे समजले जाते. ते शरीर म्हणजे जणू काही लाकूड आहे असे मानून त्याला सर्व बाजूंनी पंचाग्नीची धग लावतो. मस्तकावर गुगुळ जाळतात, पाठीला गळ टोचतात व भोवताली अग्नी पेटून मध्ये आपली शरीर जाळतात. श्वासोश्वास बंद करून व्यर्थ उपवास करतात अथवा उलटे टांगून देऊन धूम्रपान देतात. थंडीत गळ्या इतक्या थंडगार पाण्यात उभे राहतात, तटावरील कातळावर बसतात व जिवंत मांस चिमटाने तोडतात. असे नाना प्रकारचे क्लेश शरीराला देऊन दुसऱ्याचा घात व्हावा हा हेतू मनात बाळगून तप करतात. स्वतःच्या भारानेच कड्याला सुटणारा धोंडा खाली पडून स्वतःचे शतशः तुकडे तर करून घेतोच, पण पडताना मध्ये येणारी वस्तू रगडून चूर करतो. त्याप्रमाणे स्वतःचा नाश करून घेऊन जे सुखी अथवा श्रेष्ठ प्राणी असतील त्यांना खाली ओढण्याची उत्कट इच्छा बाळगतात. अर्जुना, याप्रमाणे व्यर्थ व दुष्ट तपाचरण जे केले जाते त्याला तामस तप म्हणतात. अशा प्रकारचे सत्वाधिक 3 जातीचे जे तप तुला स्पष्टपणे सांगितले, आता ओघानेच आले म्हणून त्रिविध दानांचे लक्षण सांगतो. 3 गुणांच्या योगे या दानांचे 3 प्रकार होतात व त्यातील सात्विक प्रकार प्रथम 1. स्वधर्माचरणाने आपल्याला जे धन मिळते, जो सन्मानपूर्वक दुसऱ्याला अर्पण करतो. दैवयोगाने उत्तम बियाणे मिळाले तरी उत्तम क्षेत्र जमीन व वापसा यांची उणीव भासते. तशाच अडचणी दानात आहेत असे दिसून येते. अमूल्य रत्न मिळाले तरी कोंदणासाठी सोन्याची गरज असते. सोने मिळाले तरी तो रत्नालंकार शोभावा असे सुंदर शरीर मिळणे कठीण. परंतु आपला भाग्योदय होतो तेव्हाच सणासारखा दिवस, जीवाचे आप्तेष्ट व द्रव्यानुकलता असा एकत्र योग येतो. त्याप्रमाणे हातून सात्विक दान घडण्याचा योग असेल तेव्हाच योग्य देश, काल व सत्पात्र व द्रव्यानुकूलता यांची जोड लाभते असे श्रीकृष्ण अर्जुनास सात्विक दानाविषयी सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.